नमस्कार, मी अंशु काशे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. सध्या आपण बालेवाडी परिसरामध्ये उभे आहोत. बालेवाडीच्या परिसरामधला सर्वे क्रमांक 14 मध्ये आता सध्या मी उभा आहे आणि आता आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस गणेशजी कळमकर देखील आहेत. आणि आता आपल्यासोबत दादा असण्याचं कारण म्हणजे आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते मागे देखील बघू शकत आहात की कशा प्रकारचा एक ढाचा उभा आहे. गेले 12 वर्ष झाले आणि त्या गोष्टीवरती गणेशजींनी आता मध्यंतरी आवाज उठवला. तर नेमकं त्यांचं काय म्हणणं आपण खुद्द गणेशजींकडनं जाणून घेऊयात. दादा, हा जो ढाचा बांधला गेला हा किती वर्षांपूर्वी बांधला आणि ह्याचा नेमका एक्झॅक्टली विषय काय झालेला आहे? हा ढाचा मार्च 2013 मध्ये याची पुणे महानगरपालिकेने परवानगी दिली आणि 2013 मध्ये हा ढाचा उभा राहिला आहे. इथं ओपन थिएटर म्हणून एक सँक्शनिंग मिळालं आणि त्याला त्या वर्षी बजेट मिळाल्यानंतर आज जवळजवळ 12-13 वर्ष पूर्ण आली. हा ढाचा असाच उभा आहे. यांनी जवळजवळ 13 पावसाळे खाल्लेले आहेत. बरोबर. ऊन वारा पाऊस यांनी सगळं सहन केलंय. हा आता आपण नीट पाहिलं तर जीर्ण अवस्थेत आहे. याचं मला तर नियोजन शून्य वाटतंय. इतकी मोठी जागा आहे. जर बालेवाडी 30 मीटर रोडला बाणेर बालेवाडीची शिवेई आणि इथं जर एवढं प्राईम लोकेशनला एवढी छान जागा उपलब्ध आहे तर इथं बालगंधर्व रंगमंच या धर्तीवरती इंडोर चांगलं नाट्यगृह उभं राहावं आणि याच्यासाठी हा ढाचा डिमॉलिश करावा. मुख्य सभेमध्ये याचा ठराव करून याला पाडण्यात यावं आणि एक वेल प्लॅन उत्कृष्ट असं इंडोर नाट्यगृह व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. 12 ते 13 वर्षापूर्वी जे बजेट सँक्शन झालं होतं ते किती करोडचं होतं आणि त्याच्यामध्ये हा पण प्लॅन होता का? 1 करोड रुपयाचं त्यावेळी बजेट आलं. त्यावेळेचे तत्कालीन नगरसेवक जे होते आत्ताचे पण विद्यमान ते स्टँडिंग कमिटीला चेअरमन होते. त्या काळात आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल 500 करोड रुपयाचं बजेट आलं होतं. त्यामुळे धडाधड काही निर्णय घेतले. त्यातला पण हा एक निर्णय होता. पण आज इथे ओपन थिएटर होऊन याचं उपयोग होणार नाही. ओपन थिएटरमध्ये सुरक्षा सुद्धा होणार नाही. ओपन थिएटरमध्ये फक्त संध्याकाळचेच कार्यक्रम घेतले जातील आणि इथे इंडोर वेल चांगलं नाट्यगृह जर झालं तर इथं 12ही महिने आणि सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे आपण प्राईम टाइम म्हणतो या कुठल्याही टायमिंगला चांगले नाटकाचे प्रयोग इथं होतील आणि या भागातल्या पंचक्रोशीतील नागरिकांना त्याचा मोठा फायदा आहे. बाजूला पिंपळनेरला काय आहे, सूसमाळुंगे आहे, बावधन आहे, इकडे वाकडे, याला हे सेंटर आहे. बाणेर हा सेंटर आहे आणि त्यामुळं या भागात एक चांगलं नाट्यगृह उभं राहणं ही या काळाची गरज आहे. दादानी आता हा एरिया आपण बघतोय तर हा ओपन थिएटर म्हणजे नेमकं इथं कशा प्रकारचं आयोजन करा? ओपन थिएटर म्हणजे इथे फक्त आपल्याला बिल्डिंगचे ढाचेच दिसत आहेत आणि ओपन थिएटरचा मधलं स्टेज कुठं असणार होतं किंवा काय ह्याचं काही इथं प्लॅनिंग दिसतच नाही. 13 वर्षांपासून आतापर्यंत काही झालेलं दिसत नाही. मग आता इकडनं ह्या बिल्डिंग पासून ते पुढपर्यंत नेमकी हद्द कुठपर्यंत आहे? नाही, हा मोठा एरिया आहे. एकूण ऍक्च्युली खरं तर हा जवळपास 86 म्हणजे 86 गुंठ्याचा प्लॉट होणार आहे. कारण मागे एक एम्युनिटी सुटली जिथं पार्किंग करता येईल. आता हे पुढचे झाडं दिसत आहेत त्या साईडची. ह्या इथे मातीचे ढिगारे आहेत, झाडं आहेत. ही गेली 10-12 वर्ष असेच पडून आहेत. इथे इथं एक आता लगेच टपरी चालू झाली, एक पत्र्याचं शेड चालू आलं आणि तिथं अतिक्रमण चालू आलं. म्हणजे महानगरपालिका झोपलेलीच आहे. म्हणजे मधल्या काळात 4 वर्ष इथं प्रशासन होतं, हे झोपलंच होतं. अशा पद्धतीचे अतिक्रमण, त्याच्या पुढे पानाची टपरी आली, इकडे चहाचे स्टॉल झाले. याचे कोण हप्ते घेतय, कोण याला संरक्षण देतय आणि याची वाट लागलेली. तर माझी विनंती प्रशासनाला, मी माननीय महापौरांना भेटलो, आयुक्तांना पत्र दिलंय, सभागृह नेत्यांना दिलंय, स्थायी समितीचे अध्यक्ष भीमाले साहेबांना याचं पत्र दिलंय की या जागेचा चांगला उपयोग व्हावा. तुम्ही या जागेला पब्लिक पर्पज म्हणून आता जी बिल्डिंग सँक्शन केली आहे ही अत्यंत म्हणजे याचा उपयोग नाही होणार आहे. काय पब्लिकला उपयोग होणार आहे? ओपन थिएटर केलं, संध्याकाळचे कार्यक्रम, कसले कार्यक्रम, तुम्ही कसली संस्कृती आपण जोपासतोय? मग तुम्ही नाईट लाईफ चालू करायची? तुम्ही ओपन थिएटर म्हणताय नको, पण ओपन थिएटरला विरोध का आणि मग तुमचा इथं दुसरा प्लॅन काय की म्हणजे इथं काय करण्यात यावं असं तुम्हाला वाटतंय? ते ओपन थिएटरला माझा विरोध याच्यासाठी आहे, इतक्या चांगल्या लोकेशनची जागा आहे. तुम्ही फक्त संध्याकाळचे प्रोग्राम घेऊ शकता. ओपन थिएटर म्हणजे दिवसभरात प्रोग्राम आहेत का? नाही. पुन्हा इथं मंडप टाक, पत्र्याचं शेड कर, कोणाला दिवसाचे प्रोग्राम, म्हणजे खर्च आला. त्याच्यातनं मग पुन्हा रोटेशन आलं की आम्ही करतो, आम्हालाच पाहिजे ते पत्र्याचं मंडप टाकणं, हे नको आहे. परमनंट स्वरूपात करा ना. आपल्याकडं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे, आपल्याकडं महात्मा ज्योतिराव फुले नाट्यगृह हडपसरला आहे, बालगंधर्व आहे. या धर्तीवर चांगलं होईल आणि याचा चांगला नागरिकांना उपयोग होईल. कारण एवढ्या जागा चांगल्या लोकेशनला, एवढ्या मोठ्या आत्ता बाणेर बालेवाडीत मिळणं सोपं नाही आणि ज्या उपलब्ध जागा आहेत त्याचं जर योग्य नियोजन झालं नाही
तर मग त्या जागेचा उपयोग शून्य होईल. मग आता तुम्ही जेव्हा ह्या गोष्टीबद्दल निवेदन महानगरपालिकेमध्ये देखील दिलं, महापौरांना देखील दिलं, तर त्यांच्याकडनं कशा प्रकारचा प्रतिसाद आता तुम्हाला मिळाला आहे? नाही, त्यांचा पॉझिटिव्ह प्रतिकार आहे. त्या म्हणा मी स्वतः साईट व्हिजिट करते, अधिकाऱ्यांशी बोलते. स्वतः म्हणाल्या हो, महापौरताईंनी त्याच्यात चांगला प्रतिसाद पॉझिटिव्ह दाखवलाय. त्या स्वतः व्हिजिट करणार आहेत. आमचे कोथरूडचे आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील साईट व्हिजिट करतायत. मुरलीधरांना मोह आमचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, त्यांनी सुद्धा या विषयात लक्ष घालू असं सांगितलंय. माझा विरोध नाहीये. माझं म्हणणं आहे की 12-12, 15-15 वर्ष तुम्ही नागरिकांचे पैसे अडकून ठेवलेत. आज हे पहा, करोड रुपयाचं सँक्शन झालंय. हे काम असंच पडलंय, मग केलंच कशाला? तुम्हाला जर पूर्ण करता येत नाही तर मग हे कशासाठी केलं जातं? मग ते काही टक्केवारीसाठी केलं जातं का? एवढे पैसे आणा, इथं टाका, त्यातलं पैसे जनरेट करा, आपली टक्केवारी मिळवा आणि प्रोजेक्ट तसेच टाकून द्या, ते सडत राहू द्यात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आता ह्या अतिक्रमणाला कोण थांबवणार आहे? तुम्ही पहा, तुमच्या डोळ्यासमोर आहे. महापालिकेच्या जागेत अतिक्रमण चालू आली म्हणजे याच्याकडे लक्ष कोणाचं नाहीये. आता तो असाच बसलेला नाहीये, त्याला वरदास्त आहे. अगदी. कोणाचा तुम्हाला डाऊट कोणावर आहे? राजकीय नेते. त्याची चौकशी करा ना, त्याची चौकशी करू. मी कराल, आपण करा, महापालिकेने करा आणि नावं जाहीर करा. आज बाणेर बालेवाडीत फुटपाथवरती 100 टपऱ्या असतील. नाल्याच्या कडेला नाल्याची जागा नाला गार्डनची सुटली की फॅब्रिकेशनमध्ये पत्र्याचं शेड येतं, फॅब्रिकेशनमध्ये रूम तयार केले जातात, त्याच्यात कुठं हॉटेल तयार केलं जातं, किचन तयार केलं जातं आणि वेगवेगळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय तयार केले जातात. इलिगल सगळं बांधकाम आहे. त्याच्यातनं लाखो रुपये येत आहेत. 25-25, 50-50 लाख जनरेट होत आहेत. हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. एक स्वच्छ बाणेर बालेवाडी, माझा म्हाळुंगे, सूज हा भाग झाला पाहिजे. पाषाण सुतारवाडी स्वच्छ झाला पाहिजे. ह्या इलिगल बांधकामाला कुठेतरी आळा आला पाहिजे. राजकीय नेत्यांनी हे वरदस्त आता थांबवले पाहिजे. पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसे कुठेतरी बंद व्हावं ही अपेक्षा आहे. राजकारणामध्ये आम्ही काही परमनंट नाही आहोत. आम्ही काही कुठलं तांबडपत्र घेऊन आलेलो नाहीये. त्यामुळे जे काही आम्ही राजकीय जीवनात आहोत, राजकीय काम करत आहोत, त्या काळामध्ये तरी पारदर्शकता असावी, स्वच्छ प्रशासन असावं आणि नागरिकांचे हक्काचे फुटपाथ त्यांना मिळावेत. इलिगल बांधकामाला आळा घालावा. आज 100-100, 500-500, 200-200 खोल्या तुम्ही पहा, वेगवेगळ्या भागात आहेत, वेगवेगळ्या लेबर कॅम्पच्या नावाने आहेत. ते कुठेही उघड्यावर शौचालयाला जातात, त्यांच्याकडनं हप्ते जमा केले जातात. काही नागरिकांनी स्वतःच्या जागेमध्ये मोठे मोठे लेबर कॅम्प केलेत. त्यांना कुठं परमिशन नाही, टॅक्स नाही, पाण्याचे पाईपलाईन तोडल्या जातात, त्यांना पाणी दिलं जातं आणि टॅक्सपेयर आमच्या नागरिकाला हक्काचं पाणी मिळत नाही. आमची योजना 24/7 पण त्याला पाणी मिळत नाही. मग हे पाणी जातं कुठं? तर लिकेजेस आणि अशा पद्धतीने याला आळा घालण्याचं माझं. मग आता या भूमीवरती जिथे आपण तो उभे आहोत त्या ठिकाणी बांधकाम करत असतानाचं नियोजन आणि आत्ताचं नियोजन म्हणजे आता त्यावेळेस ज्यांनी कोणी लक्ष घातलं होतं त्यावेळेस आर्किटेक्टचं आत्ता इथे काहीच लक्ष नाहीये का? आर्किटेक्ट स्वतः जो होता का तो आर्किटेक्ट नेमका कोण होता? किंवा महानगरपालिकेने नियुक्त होता का तो प्रायव्हेट वाला होता? नाही, महापालिकेच्या पॅनलवरचेच आर्किटेक्ट आहेत. महानगरपालिकेने त्यांना प्रश्न प्रतिप्रश्न त्यावेळेस केले नव्हते का? तुमच्या माहितीप्रमाणे जर त्यावेळेस म्हणजे तुम्ही ह्या भागात आधीपासून स्थायिक आहात तर मग त्यावेळेस ह्या गोष्टीला काय कॉन्ट्रोवर्सी किंवा प्रश्न प्रतिप्रश्न ह्या जागेबद्दल झाले नव्हते? नाही, या जागेमध्ये अनेक वेळा आमची चर्चा देखील झाली होती. अगदी 2017 ते 2022 ही टर्म आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 3 नगरसेवकांना मिळाली. सुरुवातीच्या 1-2 वर्ष सगळं काम समजून घेऊन आम्ही लावण्यात गेलं. परंतु दुर्दैव असं होतं की 9 मार्च 2019ला पुण्यामध्ये कोरोनाचा पहिला पेशंट सापडला आणि कोरोनाच्या मध्ये सगळे फंड्स जे आरोग्यावरती गेले, आरोग्य यंत्रणा उभी करण्यात, ॲम्ब्युलन्ससाठी गेले, कोविड हॉस्पिटलसाठी गेले आणि त्यावेळी पैसे काही उपलब्ध नव्हते आणि नंतरच्या काळात प्रशासनच होतं आणि आत्ता इथं वेल नियोजन करू अशा पद्धतीचा एक माणूस होता. पण दुर्दैवाने आम्ही या निवडणुकीमध्ये पराभूत झालो. परंतु पराभूत जरी झालो असेल तरी या गोष्टीवरती आम्ही आवाज उठवत राहणार, कारण नागरिकांचे पैसे आज बघा करोड रुपये म्हणजे पडून येत, करोड रुपयाचं नुकसान झालं. याला जबाबदार कोण आहे? नियोजन शून्य कारभार चाललाय. पण आज ते जर तुम्ही डिमॉलिश केलं नाही आणि आहे असंच करू म्हटलं तर ओपन थिएटरचा उपयोग ज्या पद्धतीने झाला रेनोव्हेट केलं तर ते धोकादायक ठरू शकेल का? निश्चितपणे धोकादायक ठरेल. त्याचा आयुष्यमान कमी राहील, त्याचा उपयोग कमी होणार आहे. जर खूप चांगलीच गोष्ट घडणार होती
तर पुणे विद्यापीठाचा पूल पण पाडला नसता. काही कामं नियोजन शून्य ते डिमॉलिश केली पाहिजे, त्याला धाडस दाखवलं पाहिजे. ह्या कामाचं जे उपयोग आहे तो अगदी तुटपुंज होणार आहे. कामालाच आता 12-13 वर्ष आलीत, मग तुम्ही अजून किती वर्ष ठेवणार? त्यापेक्षा वेल प्लॅन पुढचं 25-50 वर्षाचा विचार करून सुंदर नाट्यगृह होईल ना, ते केलंच पाहिजे. आता या गोष्टीवरती पुणे महानगरपालिका आणि या गोष्टीला आता आपण बघितलं की पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांना देखील या गोष्टीबाबत निवेदन दिलं होतं. मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील ग्वाही दिली होती की या गोष्टीकडे त्यांनी आता लक्ष घालतील, साईट व्हिजिट देखील करतील. आता पाहणं हे महत्त्वाचं आहे की ही जी जागा आहे किंवा हे जे आता ओपन थिएटर आपण बघतोय, ढाचा बघतोय, गेले 12-13 वर्ष झालं तो असाच पडू नये. तर आता तो जो ढाचा आहे तो अजून किती वर्ष असाच राहतोय किंवा आता राज्य प्रशासन जे आहे किंवा पुणे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते कितपत गांभीर्याने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेते हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाशी.